सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, सुखाची स्वये सांडी जीवी करावी। देह दुःख हे सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। मनाला उपदेश करत असताना या ठिकाणी समर्थ म्हणतात, सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी। माणूस आपल्या आयुष्यामध्ये कोणावर प्रेम करतो, कशा पद्धतीने प्रेम करतो आणि प्रेमाचं त्याला शेवटी फळ काय मिळतंय, हा विचार प्रत्येक माणसाने आपापल्या जीवनामध्ये करायला हवा। आपण जर नश्वर गोष्टींवर प्रेम करत असू, आपण जर नाशवंत गोष्टींवर प्रेम करत असू, तर शेवटी त्याचं पश्चातापामध्ये रूपांतर होतंय, दुःखामध्ये रूपांतर होतंय। नाशवंत गोष्टींवर प्रेम करत असताना, नश्वर गोष्टींवर प्रेम करत असताना, जीव जर जीवावरच प्रेम करत असेल आणि त्या प्रेम करत असणाऱ्या जीवाविषयी जर ममत्व निर्माण झालं, तर ज्या वेळेला तो जीव जीवापासून बाजूला होतोय, वेगळा होतोय, त्या वेळेला त्या जीवाला दुःख झाल्याशिवाय राहत नाही, पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही। आपण आपल्या आयुष्यामध्ये जे जाणार आहे, जे नाशणार आहे, नाशिवंत आहे, ज्याचा लय होणार आहे, ज्याचा अंत होणार आहे, अशा गोष्टींवर जर प्रेम केलं तर सुरुवातीला दुःख आणि शेवटी दुःखच ठेवलेलं आहे। बघा ना, प्रत्यक्ष आपण अनुभव घेतोय आपल्या संसारामध्ये कार्य करत असताना। आपल्या आधी ज्यांनी कार्य केलं आणि फक्त माया देहबुद्धी यांच्या अधीन होऊन नश्वर गोष्टींवर प्रेम केलं, शेवटी त्यांना पश्चातापच करावा लागला। आजही आज आपण आपल्या संसारामध्ये कार्य करत असताना, आपल्या प्रपंचामध्ये कार्य करत असताना, नाशिवंत गोष्टींवर जर प्रेम केलं तर आपल्यालाही पश्चातापच करावा लागतो। मग जीवाने जीवावर प्रेम न करता जीवाने शिवावर प्रेम करायला हवं। त्या जीवाला सांभाळणारा जो देव आहे, भगवंत आहे, परमेश्वर ज्याला आपण म्हणतो, त्या परमेश्वरावर प्रेम करायला हवं, प्रीती धरायला हवी। म्हणून पहिल्या या श्लोकामधील पहिल्या चरणामध्ये समर्थ आपल्याला जाणीव करून देतात, ओळख करून देतात, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी। जो राम तुम्हा आम्हाला सांभाळतोय, जो राम तुमची आमची आपल्या अंतरामध्ये राहून सेवा करतोय, आत्मा राम, तो एकदा निघून गेला ना की आपल्या देहाला किंमत शून्य आहे। दासबोधामध्ये याची जाणीव, याची ओळख करून देत असताना समर्थ म्हणतात, आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी। एकदा तो राम निघून गेला ना की देहाला किंमत शून्य आहे, देह कुठल्याही प्रकारे कार्य करू शकत नाही, करत नाही। म्हणजे आपल्याला शेवटपर्यंत साथ देणार नाहीत, फक्त दुःख आणि दुःख ज्यांच्यामुळे आपल्याला मिळते त्यांच्यावर का म्हणून आपण प्रेम करावं, तिथे का म्हणून आपण प्रीती धरावी। संतांनी ज्याच्यावर प्रेम केलं ना, जनाबाई असेल, बहिणाबाई असेल, मुक्ताबाई असेल, जगद्गुरु तुकोबा, माऊली ज्ञानोबा, शांती ब्रह्मनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी, सगळ्या संतांचा जर आपण विचार केला तर या सगळ्या संतांनी जे शाश्वत आहे, जे चिरंतन टिकणार आहे,
नव्हे नव्हे सृष्टीच्या आधी पण ते आहे आणि अंती पण ते आहे, अशा सत्य असलेल्या ब्रह्मावर प्रेम केलेलं आहे. रामी प्रीती रामी धरावी असं म्हटलेलं आहे. आणि कशी सदा सर्वदा खंड पडता कामा नये, अखंड अखंड पडे. देव जर आपल्या सेवेमध्ये जराही खंड पडत नाही, रात्रंदिवस आपली सेवा करतोय. आपण झोपलो तरी तो राम, तो देव आपली सेवा करत असतो. आणि याची ओळख करून देताना दासबोधामध्येच समर्थांनी म्हटलेलं आहे, तृषेने शोकले शरीर आत्मयास कळे हा विचार, मग उठून शरीर चालवे उदकाकडे. आपण झोपलेलो असतो, पण झोपलेल्या अवस्थेत सुद्धा असताना आपल्याला तहान लागलेली आहे ही जाणीव करून देऊन त्या झोपेच्या तंद्रीमध्येच आपण असतो, तरी सुद्धा बरोबर त्या पाण्याजवळ नेऊन पाणी पिल्यानंतर परत त्या ठिकाणी आपल्याला विश्रांती घ्यायला, आराम करायला त्या अंथरुणावर आणून बरोबर ते त्या ठिकाणी सगळं काही कार्य करून घेतो तो देव. तो देव जर आपल्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारे खंड पाडत नाही, तर आपण का खंड पाडावा. म्हणून मांडलेले सदा आणि सर्वदा, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. अखंड त्या देवावर आपण प्रीती धरावी. आवडीने सवडीने नको, आवड पाहिजे त्या देवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये. सवडीने जर असेल तर त्याला देवाची कृपा होत नाही, त्याला देवाचा आत्मसाक्षात्कार होत नाही, आत्मप्रचिती येत नाही. पण आवडीने जर असेल, आवडीने भावे हरिनाम केसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. या दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखून फुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. देव भावाचा भुकेलेला आहे. आपला भाव पाहून देव येत असतो. आणि अनेक उदाहरण आपल्याला माहिती आहेत, ज्या ज्या साधकांनी प्रीती रामी धरली, ज्या ज्या साधकाने रामावर प्रेम केलं, त्या ठिकाणी आवड निर्माण झाली, त्या देवाच्या चरणी आवड निर्माण झाली. त्या देवावर ज्यांनी ज्यांनी प्रेम केलं अंतःकरणापासून, त्यांच्यासाठी देवाने कार्य केलेलं आहे, त्यांच्यासाठी देव धावून आलेला आहे. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. ती पुढे समर्थांनी या श्लोकांमध्ये वर्णन केलेली आहे. त्याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे, ते आपल्याला श्रवण करायचं आहे. पण या ठिकाणी या श्लोकामध्ये जी जाणीव, जे मार्गदर्शन केलेलं आहे, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. आणि एवढंच नाही, सुखाची स्वये सांडीची वी करावी. माणसाने या ठिकाणी कार्य करत असताना आपल्या जीवनामध्ये सुख असो किंवा दुःख असो, समान राहता आलं पाहिजे, समान राहता आलं पाहिजे. कुठलीही परिस्थिती जरी आपल्यावर ओढावली, आता कसं आहे, त्रिविध ताप आहेत, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. या तिन्ही तापांपैकी एक ताप असणार, पण ताप आला म्हणून खचून जायचं नाही. सुखातही देवाचं स्मरण आणि दुःखातही देवाचं स्मरण. खर तर सुखात जर आपण अडकून राहिलो, ते सुखच जर उपभोगत राहिलो, सुखाच्या वेळी जर देवाचं विस्मरण झालं, तर पुढे आपल्या जीवनामध्ये दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. दुःखाच्या वेळी तर भगवंताचं स्मरण सर्वांनाच होतंय हो. म्हणून कबीर महाराज म्हणतात बघा, दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. दुःखामध्ये तर सगळ्यांनाच देवाचं स्मरण होत आहे, सुखामध्ये मात्र सगळेच देवाला विसरून जातात, विस्मरण होतंय देवाचं. सुखामध्ये जर देवाची आठवण झाली, सुखाच्या वेळी जर आम्हाला देव आठवला ना, तर आमच्या आयुष्यामध्ये दुःख कधी येऊन जाईल ते आम्हालाही कळणार नाही. कारण ते सहन करण्यासाठी भगवंताच्या कृपेने आम्हाला
ते सामर्थ्य प्राप्त झालेलं असेल. दुःख येणार नाही असं नाही, पण ते कधी येऊन जाईल हे आपल्यालाही कळणार नाही, कारण त्यावेळेला आपण देवाच्या नामस्मरणामध्ये रममाण झालेलो असो, तल्लीन झालेलो असो. त्यावेळेला आपण देवाच्या नामस्मरणामध्ये, आणि म्हणून कुठलीही स्थिती जरी असेल, सुखाची असो वा दुःखाची असो, देवाचं स्मरण महत्वाचं आहे, त्या भगवंताचं स्मरण महत्वाचं आहे. खर तर संतांनी सुखाची सांडी केलेली आहे. देवाकडे मागितलंय काय? दुःख मागितलेलं आहे. आणि म्हणून तिसऱ्या चरणामध्ये या ठिकाणी समर्थ आपल्याला ओळख करून देतात, देह दुःख हे सुख मानित जावे. दुःख जर प्राप्त झालं ना, सुख मानायचं आहे. कारण दुःखातच देवाचं स्मरण आपल्याला राहतंय. आणि दुःख जर दिलं तर उलट ते देवाला हात जोडायचे, देवा बरं झालं दुःख आलं, तुझी आठवण झाली, तुमची आठवण मला झाली. सुखाची स्वय सांडी जीवी करावी, देह दुःख हे सुख मानित जावे. याच देहामध्ये जर तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, तर प्रारब्ध, क्रियमान आणि संचित जी काही कर्म आहे, ती कर्म करून आपल्याला याच ठिकाणी जे भोग आहेत ते भोगायचे आहेत. कदाचित चुकून आपल्याकडून जी काही पाप कर्म घडली असतील, त्या पापाची परतफेड आपल्याला याच ठिकाणी जर करायची आहे. पुढे जर तो त्रास होऊ नये असं वाटत असेल, तर दुःखालाही सुख मानता आलं पाहिजे. दुःखाच्या वेळीही आनंदी राहता आलं पाहिजे. दुःखाच्या वेळी सुद्धा भगवंताचं स्मरण करता आलं पाहिजे. सुखाच्या वेळी सुद्धा भगवंताचं स्मरण करता आलं पाहिजे. आणि म्हणून देह दुःख हे सुख मानित जावे. खर तर देहाची निर्मिती झालेली आहे ना, जन्म हेच दुःखाचं मूळ आहे. आमचा जन्म झालेला आहे ना, हेच दुःखाचं मूळ आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आणि दुःखच भरलेलं आहे. पण त्याच्यातही जर आपल्याला आम्हाला उत्तम जीवन जगायचं असेल, जीवनाचा मार्ग जर उत्तम प्रकारे क्रमण करायचा असेल, तर अखंड आणि अखंड भगवंताचं स्मरण करायला हवं. संतांचा आणि आपला जर विचार केला, संतांच्या चरित्राचा जर आपण विचार केला, तर बघा ना, आपण कुठेतरी जर ऐकलं, वाचलं, त्यांच्या मनात आपल्याला काहीही दुःख नाही, काहीच दुःख नाही. संतांना जे दुःख भोगावं लागलं, संतांनी जे दुःख सहन केलं, काय दुःख आहे आपल्याला. अनेक दृष्टांत आहेत, पण दृष्टांत देऊन आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. 15 मिनिटांमध्ये आपण प्रत्येक श्लोकाचं चिंतन करत असतो, श्रवण करत असतो. जगद्गुरु तुकोबांचं जर आपण चरित्र वाचलं, तर कधीतरी ते चरित्र वाचता वाचता आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, पाणी येत आहे, दुःख होत आहे आपल्याला. माऊली ज्ञानोबांचं जर चरित्र कधीतरी आपण ऐकलं, अंतःकरणापासून जर वाचलं, डोळ्यामध्ये अश्रू येतात आपल्या. अरे काय दुःख असेल ते, किती दुःख असेल ते. पण तरी सुद्धा संतांनी भगवंताकडे कधी तक्रार केली नाही. उलट अर्थी देवाला सांगितलं, देवा कितीही दुःख झालं तरी चालेल, कितीही दुःख होऊ द्या, कितीही दुःख होऊ द्या, फक्त तुमचं विस्मरण होता कामा नये. मग देवाकडे काय मागितलं त्यांनी? हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा तुम्हाला जर आम्हाला द्यायचंच आहे ना, तर अखंड आणि अखंड तुमचं स्मरण आम्हाला राहील, असं दान आम्हाला द्या. म्हणून विवेके सदा सस्वरूपी भरावे. अखंड विवेक हवा आहे, आणि विवेकाने सस्वरूपाची ओळख होते. या श्लोकातून समर्थ आपल्याला ओळख करून देतात. तो विवेक संतांच्या कृपेने प्राप्त होत असतो. तो विवेक साधू पुरुषांच्या कृपेने प्राप्त होत असतो. संतांच्या वाङ्मयातून त्याची प्राप्ती होत असते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जाणीव करून देत असताना, मार्गदर्शन करत असताना समर्थ म्हणतात, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. जो देव आपला आहे, आधीपण आणि अंतीपण, त्या देवावर आपण प्रेम करावं. तिथे आपली आवड निर्माण व्हावी. कारण आपण कसाही जरी राहिलो ना, तरी सुद्धा तो देव आपला अवहेर करत नाही. देवे भक्त वदिला ऐसा देखील ना ऐके. तो देव फक्त आणि फक्त आपली सेवा करत असतो. म्हणून
तिथे प्रीती धरायला हवी, तिथे आवड निर्माण व्हायला हवी. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, सुखाची स्वये सांडी जीवी करावी. आपल्या आयुष्यामध्ये जे पण दिवस येतील, जी पण वेळ असेल, सुख असो दुःख असो, त्यावेळेला भगवंताचं स्मरण करता आलं पाहिजे. देह जर दुःखाचं मूळ आहे तर त्याला दुःख होणार आहे. देह दुःख हे सुख मानित जावे. आणि विवेक जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. जय जय रघुवीर समर्थ.